PCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। सविस्तर बातम्यांना सुरुवात करण्यापूर्वी बघूया आजच्या ठळक घडामोडी। कारंजा पोलिसांचा सुप्त उपक्रम, विद्यार्थी व पोलिसांमध्ये घेण्यात आला संवाद। ABVP विद्यार्थी परिषदेकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन, खुल्या छात्रसंघ निवडणुका चालू करण्याची केली मागणी। प्लास्टिक बंदीवर मनपा प्रशासन सुस्त, 1 जुलै नंतर सुद्धा कोणतीच कारवाई नाही। आणि सेंट जॉर्जेस इंग्लिश स्कूल कडून घेण्यात आली पत्रकार परिषद, शाळा व्यवस्थापक व इतर सर्व कर्मचारी यांना नाहक त्रास होण्याच्या शक्यतेसंदर्भात दिली माहिती। तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी। आता बघूया बातम्या विस्तारित स्वरूपामध्ये। अमरावती शहरामध्ये सध्या 13 जुलैपासून ऑटोधारकांना शहर वाहतूक पोलिसांनी चांगलेच धारेवर धरल्याचे चित्र शहरामध्ये स्पष्टता दिसून येत आहे। स्थानिक समर्थ हायस्कूल चौकामध्ये वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अश्विन महाजन यांनी तगडा बंदोबस्त लावून विना वर्दीधारक ऑटो चालक तथा ओव्हरसीट ऑटो चालकांना दंडित करण्यात आले। याबाबत पोलीस निरीक्षक अश्विन महाजन यांनी सांगितले, सध्या शहरामध्ये जे ऑटो चालक बेशिस्तपणे युनिफॉर्म घालत नाहीत त्यांना आम्ही चालन करत आहे। त्या येणं आता समर्थ हायस्कूल जवळ ऑटोवर चालन करणं चालू आहे। तर ओव्हरसीटच्या पण करणार, पण विशेषतः युनिफॉर्मच्या करत आहे। त्याच्यामध्ये ओव्हरसीट आले तर ओव्हरसीटच्या देखील करण्यात येतील। परंतु एकीकडे वाहतूक पोलीस ऑटोधारकांना ड्रेस कोड तथा ओव्हरसीट बद्दल दंडित करीत असताना दुसरीकडे महानगरपालिकेच्या पृथ्वी ट्रॅव्हल्स शहर वाहतूक बसेस खचाखच भरून जात आहेत। बस चालक विना ड्रेस वाहन चालविताना दिसत असून या बसमध्ये कमीत कमी 60 ते 70 प्रवासी कोंबून भरल्या जात असल्याची सुद्धा माहिती आहे। पण या बसेसवर कधीच कोणतीच कार्यवाही आजपर्यंत झालेली नाही असा प्रश्न ऑटो चालक करीत आहेत। ऑटो वाला ओवरसीट जाता, ऑटो वालों को लागू है ओवरसीट, बाकी जो महामंडल इसमें सिटी बस वाले जाते वो भर के जाते, उनको मेमो नहीं है कि उनके हाथ से ऑटो वाले को ओवरसीट ले गया तो ऑटो वालों को मेमो चालान फाड़ान, 200 रुपये फाड़ान, इधर क्यों बढ़ाया उधर क्यों बढ़ाया। महामंडल ये सिटी बस वाले जाते उनको जानदारे लेके, और हमने लेके गया तो मतलब मेमो फाड़ा है ओवरसीट। और ये क्या है नाटक है इनके आले। सिटी बस वाले ने फुल भर के जाते, गाड़ी एकदम डचाडच, बैठने को भी जगह नहीं रहती, खड़े रह के पकड़ के जाते, लटकते हुए जाते। जो उनके लिए सब ये है, हमारे लिए हमने जरा तो क्या पिटा लिया सामने, तो हमको मेमो फाड़ने लगाते, मेमो फाड़ो करके। ये रूल सबके लिए लागू होना चाहिए, ये रूल सबके लिए लागू होने चाहिए। हे तर सोडाच, परंतु एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये सुद्धा ड्रायव्हर ड्रेसवर दिसून येत नाहीत। शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या व्हॅन चालकांना सुद्धा ड्रेस दिसून येत नाही, तर मग आमच्यावरच अन्याय का असा सुद्धा प्रश्न ऑटो चालक विचारत आहेत। आपल्या इथे आम्ही आज राजापेठ चौकामध्ये उभे आहे। सर्व ऑटो चालक आहे। त्याच्यानंतर आम्हाला वर्दी घालायला सांगत आहे, म्हणजे शर्ट पाहिजे म्हणते आणि पॅन्टही पाहिजे म्हणते। तर फक्त ऑटोवाल्यांकडूनच आहे की आणखी प्रायव्हेट गाड्यापासून सिटी बसवाले घालत नाही, त्याच्यानंतर प्रायव्हेट गाड्यावाले घालत नाही, फक्त ऑटोवालेच। माझ्याकडून फाईन पण घेतलेला आहे। त्याच्यानंतर मी 200 रुपये फाईन भरला आहे माझ्या शर्टाचा। तर फक्त काय ऑटो चालकाकडूनच हा फाईन वसूलत आहे की आणखी कोणत्या गाड्यापासून, आम्हाला याचं उत्तर पाहिजे। 23 जून रोजी मोठा गाजावाजा करीत अमरावती महानगरपालिकेने प्लास्टिक बंदीची कार्यवाही सुरू केली होती। पहिल्याच दिवशी 50,000 किलो प्लास्टिक जमा करून 50,000 रुपयाचा दंड सुद्धा वसूल करण्यात आला। प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कार्यवाही करण्यासाठी महानगरपालिकेने प्रत्येकी 5 झोनमध्ये 10 सदस्यांची मिळून 5 समित्या तयार केल्या। हे कर्मचारी आपापल्या झोनमध्ये 1 जुलैपर्यंत चांगलेच कार्यरत दिसले। 1 जुलैपर्यंत प्लास्टिक बंदीची कार्यवाही करत 90,000 रुपये दंड सुद्धा वसूल करण्यात आला।
मात्र 2 जुलैला नव्याने काही सुधारणा सुचविणारी अधिसूचना महापालिका प्रशासनाकडे पोहोचली आणि तेव्हापासून एकाही झोनमध्ये प्लास्टिक बंदीची कार्यवाही केल्या गेली नाही। याबद्दल जेव्हा मनपा आरोग्य अधिकाऱ्यांना विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी सांगितले की बहुतांश व्यापारी प्लास्टिक वापरत नाहीत। फळवाले ग्राहकांना कागदाच्या बॅगमध्ये किंवा कापडी पिशवीमध्ये फळे व भाजी देत आहेत, अशी उत्तरे मिळाली। हे सर्व जरी खरं वाटत असलं तरी 14 जुलै रोजी एका मोठ्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यादरम्यान प्रशासनाकडून जे बिल्ले कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना दिले ते बिल्ले सुद्धा ज्या प्लास्टिक पिशवीमध्ये आणले होते त्यावर शासनाने बंदी घातली आहे आणि ह्या पिशव्या चक्क प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या खुर्च्यांखाली पडल्याचे दिसते आहेत। यालाच म्हणतात दिव्याखाली अंधार। विज्ञान शाखेसह तंत्रनिकेतन आणि ITI कडे विद्यार्थ्यांचा परत एकदा कल वाढल्याने यावर्षी 11वीच्या 6000वरती जागा रिक्त राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे। गतवर्षी कला व वाणिज्यच्या अनेक तुकड्या ह्या विद्यार्थ्यांअभावी बंद कराव्या लागल्या होत्या। यंदाही तीच परिस्थिती ओढवण्याची शक्यता अधिक आहे। अमरावती शहरामध्ये आतापर्यंत केवळ 4748 विद्यार्थ्यांचेच प्रवेश निश्चित झाल्याने त्या भीतीला आधारही मिळाला आहे। महापालिका क्षेत्रातील 62 उच्च महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालयामध्ये 11वीच्या एकूण 14,760 जागा आहेत। त्यापैकी कला 3,370, वाणिज्य 2,310, विज्ञान 5,960 व MCVCच्या 3,120 जागा आहेत। 11वीसाठी 13 जूनपासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली होती। 5 जुलैला पहिली नियमित गुणवत्ता यादी जाहीर झाली। तत्पूर्वी बायफोकल, मायनॉरिटी, कॅम्पस कोट्यामधून 1966 प्रवेश निश्चित करण्यात आले होते। आता पहिल्या प्रवेश फेरीमध्ये प्रवेश न मिळू शकलेले 2800 आणि पहिल्या यादीमध्ये आपले नाव असणारे मात्र पसंतीक्रम संपल्याने प्रवेश घेऊ न शकलेले 2700 विद्यार्थी हे प्रवेशास पात्र आहेत। अर्थात एकूण 9266 विद्यार्थ्यांचे प्रवेश अखेरच्या फेरीपर्यंत निश्चित होतील। मात्र मागील अनुभव पाहता दरवर्षी 8,500 प्रवेश 11वीमध्ये होतात। आतापर्यंत झालेले 4,748 व उर्वरित फेरीत संभाव्य 3,500 विद्यार्थी प्रवेश घेतील अशी शक्यता आहे। 6,500 जागा रिक्त राहण्याचे संकेत आहेत। या पार्श्वभूमीवर अनेक महाविद्यालयांच्या तुकडी बंद करण्याचे संकट सुद्धा कोसळणार आहे। सेंट जॉर्जेस इंग्लिश रेसिडेन्सी शाळा जून 1992 पासून कार्यरत असून या संस्थेला 5 मार्च 93 पासून खाजगी प्राथमिक शाळा सुरू करण्यास कायम विना अनुदान तत्वावर व भविष्यात माध्यम बदलता येणार नाही। सदर संस्था ही शासनाने दिलेल्या अटी, शर्ती व नियमानुसार कार्यरत असल्याची माहिती एका पत्रकार परिषदेदरम्यान देण्यात आली। आज से लेकर के 10-15 दिन हो गया, पेपरबाजी हो रही है, मेरे स्कूल की बदनामी हो रही है। पेपर में देख करके मेरे को लगा कि मैं सच होते हुए भी पेपर में जब ये बातें लिख रहे हैं और दुष्प्रचार कर रहे हैं तो क्यों ना मैं प्रेस कॉन्फ्रेंस करके सच्चाई को बताऊं। जैसे कि कहा जा चुका है कि अभी जिस बच्चों को टीसी दी गई है ये बच्चे पिछले 2 साल से फी नहीं भरे हैं। इनको कई बार नोटिस दिया गया था, एक बार नहीं कई बार, और आखिरी में लीगल नोटिस दिया गया, फिर भी नहीं आए तो हमको डिसिप्लिनरी एक्शन लेना पड़ा इनके खिलाफ। इसके अलावा ये भी है ना केवल फी की, बल्कि ये लोग आकर के दारू पी कर के आके गाली गलौज करना, टीचरों को फ़ोन पे धमकी देना, ये सारी चीज़ें होती थी जिसके कारण हमारे स्कूल का जो शैक्षणिक वातावरण है वो खराब हो रहा था। इसी को मद्देनज़र रखते हुए हम लोगों ने प्रेस कॉन्फ्रेंस करके जो सच्चाई है उसको लोगों के सामने लाने का प्रयास किया। या दरम्यान अनुसूचित जातीच्या पालकांनी फी भरण्याचे नाकारून आमच्या मुलांना फुकट शिकवा अन्यथा आम्ही तुमची बदनामी करू
व तुमच्या विरुद्ध पोलीस तक्रार दाखल करू, त्यामुळे तुमच्या शाळेची मान्यता रद्द होईल अशी धमकी दिल्याचा आरोप या पत्रकार परिषदेदरम्यान करण्यात आला। आपण पाहतच आहोत 15 दिवसापासून काही आमच्या शाळेतील पालक त्यांच्या मुलांची वेळोवेळी फी न भरता तक्रार त्यांनी केलेली आहे आणि मीडियाद्वारे, न्यूजपेपरद्वारे, फेसबुकद्वारे आमच्या शाळेची त्यांनी अति विटंबना केलेली आहे। म्हणतात ना, चांगलं कर्म केलं की विरोधक तयार करण्यासाठी मारामारी करावी लागत नाही। आणि आज जे हे तक्रारी पॅरेंट आहेत त्यांनी जातीवर किंवा ते शेड्यूल कास्टचे मुलं आहेत किंवा मागासवर्गीय विद्यार्थी आहेत यांच्या तक्रारी शाळेपर्यंत किंवा न्यूजपर्यंत किंवा या पूर्ण अमरावतीमध्ये त्यांनी स्प्रेड केलेला आहे की आम्ही त्यांच्यावर अन्याय केलेला आहे। पण मला खरंच सांगायचं आहे, कारण ह्या शाळेला मी जवळून बघत आहे गेल्या 25 वर्षापासून आणि तिथे मी एक कन्सल्टर आहे। कन्सल्टर ह्या नात्याने त्या शाळेची परिस्थिती मला पूर्ण माहिती आहे। गेल्या 3 वर्षापासून हे पालक आपल्या मुलांची फी भरत नाही। शाळा ही बिना अनुदानी आहे। बिना अनुदान असल्या कारणास्तव या शाळेचं पूर्ण डेव्हलपमेंट मुलांचं शाळेचं या फीवर अवलंबून असतं। शिक्षकांची मानधन या फीवर अवलंबून असतं। पण जेव्हा केव्हा आम्ही या पालकांना नोटीस पाठवले गेले की 2 वर्ष होऊन गेलेत, अजूनपर्यंत तुम्ही तुमच्या मुलांची फी भरत नाही, आम्हाला प्रॉब्लेम येत आहे, आम्हाला शिक्षकांची मानधन द्यायचं आहे। पण हे पालक नेहमी आम्हाला ब्लॅकमेल करत गेले। आम्हाला सांगितले की तुम्ही असं करा, आमची फी माफ करा, आमचेवाले 2 मुलं आहेत, 3 मुलं आहेत, आम्ही इतरांना सांगू की आम्ही भरली आणि तुम्ही फी भरू नका किंवा तुम्ही फी भरा आणि आम्ही असं सांगू त्यांना की आम्ही फी भरली, तुम्ही फी भरा आणि नाही भरलीच तर तुम्हाला टीसी देण्यात येईल, असं आमच्याकडे त्यांचे रेकॉर्डिंग सुद्धा आहेत। त्यांनी केलेले आरोप हे 6 खोटे आहेत। पहिला त्यांचा आरोप होता शाळेमध्ये कम्प्युटर नाहीत, शाळेमध्ये लायब्ररी नाहीत, त्यांच्या शाळेमध्ये प्ले ग्राउंड नाहीत, अशा अनेक प्रकारचे त्यांच्यावाल्या आमच्यावर म्हणजे आरोप लावत गेले। त्यानंतर त्यांनी शिक्षण अधिकारी ह्या भागामध्ये आमची तक्रार नोंदणी केली, कलेक्टरकडे नोंदणी केली, पोलीस कमिशनरकडे नोंदणी केली। अमरावती येथील बेलोरा विमानतळ सद्यस्थितीमध्ये ग्रामीण पोलिसांच्या अंतर्गत येतं। मात्र ज्यावेळी या विमानतळावर वेगवेगळे मंत्री किंवा VIP विमाने उतरतात त्यावेळी त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनामधून ग्रामीण व शहरी पोलिसांचा बंदोबस्त लागतो आणि त्यांच्यामध्ये सुसंवाद व्यवस्थित साधला जात नसल्यामुळे येणाऱ्या मंत्र्यांच्या किंवा VIP लोकांच्या सुरक्षेमध्ये असलेल्या पोलिसांची चांगलीच तारांबळ उडत असते। ह्या त्रासावरती उपाय म्हणून अमरावती पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी अनेक दिवसांपासून बेलोरा विमानतळ हे शहरी पोलीस अंतर्गत यावे, जेणेकरून विमानतळावर येणाऱ्या मंत्र्यांच्या व सिनेतारकांच्या सुरक्षेची व त्यांच्या प्रवासाची संपूर्ण जबाबदारी व्यवस्थित पार पाडली जाईल। या उद्देशाने ही प्रक्रिया सुरू आहे। सध्या 2 ते 3 प्रक्रिया पूर्ण झाल्या असून लवकरच बेलोरा विमानतळ हे शहर पोलीस अंतर्गत येईल अशी माहिती अमरावती शहर पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी दिली आहे। भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता मेळावा पश्चिम विदर्भाचा अमरावती येथील सांस्कृतिक भवन येथे संपन्न झाला। या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते। या मेळाव्यामध्ये भाजपाचे संपूर्ण विदर्भामधून कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आपली उपस्थिती दर्शविली होती। या मेळाव्याचे निमित्त साधून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांत यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनामार्फत महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागाअंतर्गत राज्यामध्ये 491च्या वर वसतिगृह आहेत। यामध्ये 58,000पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। नुकताच आदिवासी विभागाने एक नवा अध्यादेश काढला आणि वसतिगृहामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणारे भोजन व शैक्षणिक साहित्य यांची रक्कम थेट विद्यार्थ्याच्या खात्यामध्ये जमा होईल असा निर्णय घेतला। मात्र विद्यार्थ्यांना सर्वच विभागातर्फे देण्यात येणाऱ्या
शिष्यवृत्तीच वेळेवर मिळत नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांना भारी त्रास होत आहे. शिक्षणामध्ये अडचणी येत आहेत. त्यामुळे आतापर्यंत चालत आलेल्या पद्धतीने शैक्षणिक साहित्य व भोजन वसतिगृहातच मेस पद्धतीने मिळावे. समांतर पदवी व पदव्युत्तर तसेच व्यावसायिक शिक्षणासाठी शासनाने शिष्यवृत्ती द्यावी. वसतिगृहातील प्रवेशासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र सक्तीचे करावे. वसतिगृहामध्ये पूर्ण वेळ गृहपाल द्यावे. असुविधांना कारणीभूत अधिकारी वर्गावर कायदेशीर कार्यवाही करावी. तसेच महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार खुल्या छात्रसंघ निवडणूक या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात याव्या, अशा अनेक महत्त्वाच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. मुख्यमंत्र्यांना निवेदन देतेवेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विदर्भाचे प्रांतमंत्री विक्रमजीत कलाने, सहमंत्री रवी दांडगे, अमरावती महानगर प्रमुख शिवानी मोरे व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या मागण्यांवर लवकरच विचार करू व होईल तितक्या लवकर यावर कार्यवाही करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना दिले. इथे आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत रहा VCN न्यूज. होटल लैंडमार्क कॉन्टिनेंटल, सावजी व्यंजनों का स्वाद लीजिए स्पेशल सावजी रेस्टोरेंट में. डीजे पार्टी हॉल, एसी रूम्स, अपने चहेतों के लिए खास बर्थडे हॉल एवं मैरिज लॉन, खास फैमिली के लिए फैमिली गार्डन. होटल लैंडमार्क कॉन्टिनेंटल लग्जरियस बिजनेस होटल, अकोला रोड, ओल्ड नाका, बडनेरा, अमरावती. विदर्भ का सबसे बड़ा शोरूम बिजीलैंड में आराधना होलसेल शॉपिंग मॉल, होलसेल रेट में रिटेल बिक्री. आराधना संपूर्ण लग्न बस्ता, बनारसी शालू, डिझायनर साड्या, घागरा ओढणी, सलवार सूट, ड्रेस मटेरियल, रेडीमेड कोट, शूटिंग शर्टिंग, टीनेज वेयर, किड्स वेयर, फैशन ज्वेलरी, लाइफस्टाइल, शूज व सैंडल, होम डेकोर, मैचिंग. लेन नंबर L2, शॉप नंबर 43 to 48, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती. आराधना होलसेल शॉपिंग मॉल, होलसेल रेट में चिल्लर बिक्री. आराधना. संवाद ज्योतिष एवं आध्यात्मिक अनुसंधान केंद्र. समृद्ध जन्म कुंडली के अनुसार करें अपने व्यक्तित्व का निर्माण, अपने बच्चों की परवरिश करें उनकी जन्म कुंडली एवं ज्योतिष परामर्श के अनुसार. विस्तृत फलादेश के साथ जन्म कुंडली का नया स्वरूप, ग्रहों की शांति के विभिन्न उपाय. संवाद ज्योतिष एवं आध्यात्मिक अनुसंधान केंद्र, अंबादेवी मार्केट, अंबादेवी, अमरावती. या एका छोट्याशा विश्रांतीनंतर आपलं स्वागत आहे VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये. बघूया उर्वरित बातम्या विस्तारित स्वरूपामध्ये. खूप काम करत असताना 3 किलो सोने सापडले असून ते आपण फक्त 5 लाख रुपये किलो याप्रमाणे देत आहोत असे सांगून लाईक हसन महालदार राहणार जोगेश्वरी वेस्ट मुंबई यांना फोनद्वारे सांगून 15 लाख रुपयात सौदा पक्का करण्यात आला व सोन्याची खेप देण्यासाठी शेगाव शहराजवळील आनंद सागर हे ठिकाण पक्के करण्यात आले. यामध्ये लय हसन यांनी 22 मे 2018 रोजी शेगाव पोहोचून संबंधित इसमाकडे 15 लाख रुपयाची बॅग सुपूर्द केली. मात्र त्यांना सोने दिलेच नाही
उलट पोलिसांची धाड पडली असे दर्शवून तेथून पोबारा केला। याबाबत शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये महानोर यांनी तक्रार नोंदवल्यानंतर या प्रकरणाचा तपास उपविभागीय अधिकारी प्रदीप पाटील यांच्या पथकाने करून या प्रकरणात कारंजाच्या गौतम नगर येथील सचिन धनराज जाधव, गजानन पंडित चव्हाण आणि रेल सावंगी जिल्हा यवतमाळ येथील मदन लक्ष्मण चव्हाण या तिघांना अटक करण्यात यश मिळवले। या गुन्ह्यामध्ये आरोपींनी वापरलेली पांढऱ्या रंगाची झायलो कार आणि 2 सोन्याच्या अंगठ्या आणि नगदी 3,59,000 रुपये असा 7,79,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। 15 लाखाचा जी सोनं देतो 3 किलो म्हणून आणि 15 लाख रुपये घेऊन गेले होते फसवणूक करून। त्यात आपण म्हणजे DPO पथकाने पूर्ण तांत्रिक पद्धतीने तपास करून त्यातील 3 आरोपींना ताब्यात घेतले। त्यांच्यापासून एक झायलो आणि जवळपास 7,53,000चा मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे। पोलिसांनी खाक्या दाखवतात आरोपी यांनी यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा 8 लाख रुपयांनी एका इसमाची फसवणूक केल्याचे कबूल केले आहे। खामगाववरून आमचे प्रतिनिधी प्रदीप पाटील यांचा हा वृत्तांत। उमरा लासुरा शिवारातील मोहम्मद इम्रान शेख महमूद या शेतकऱ्याला आपल्या शेतातून खड्डे खोदून काही वाळू तस्कर वाळूची अवैध विक्री करीत असल्याची माहिती मिळाल्यावरून त्यांनी आज शेतात जाऊन पाहिले असता तेथे वाहनांमध्ये वाळू भरल्या जात असल्याचे दिसून आले। यावेळी शेतकरी मोहम्मद इम्रान यांनी आपल्या मालकीच्या शेतातून वाळूची तस्करी का केली जात आहे असे विचारून अडवले असता वाळू तस्कराने शेतकऱ्याला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली। ये मेरी मालकी की जगह है। मेरे को बहुत दिनों से मालूम पड़ रहा था कि यहाँ से रेती लेके जा रहा है रेती माफिया। तो मैंने आज भाई को भेजा कि आप जाके देखो क्या वहाँ क्या शुरू है। तो वो आए, उन्होंने देखे तो एक गाड़ी भरे जा रही थी। उसको बोले कि भाई तो यहाँ से गाड़ी भरो मत। उसने उल्टा ही मेरे भाई को मारा है। और मैंने पहले ही बहुत दिनों पहले जैन मैडम को इसकी माहिती दिया था, बाकी उन्होंने भी कुछ कार्रवाई किए नहीं है। और मैंने ग्रामीण पुलिस स्टेशन खामगाव में इसकी कंप्लेंट दी है। या प्रकरणामुळे खामगाव तालुक्यात वाळू तस्करांना महसूल विभागाचे पाठबळ तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे। यहाँ रेती के माफिया बहुत बढ़ चुके हैं। यहाँ पहले बहुत दफ़ा हमने कंप्लेंट करे हैं, महसूल विभाग में जैन मैडम को भी करे हैं, मंडल अधिकारी को करे हैं, बाकी कुछ उसके अंदर कार्रवाई नहीं हुई है। फिर बाद में आज ऐसा हमारे भाई यार हम वहाँ गए थे, हमने उसको बोले कि भाई तो रेती मत निकालो यहाँ से। बाकी उसने रेती तो छोड़ हमको मारना शुरू कर दिया। हमारे भाई को भी भारी चोट आई है। और हम यहाँ खामगांव ग्रामीण पुलिस स्टेशन में कंप्लेंट देने के लिए आए हैं। हम चाहते हैं कि इसके ऊपर कार्रवाई हो, नहीं तो बड़ा हादसा होने से कोई इसको रोक नहीं सकता। रोक सकते हैं सिर्फ पुलिस स्टेशन और महसूल विभाग रोक सकते हैं। मैं चाहता हूँ इसके बारे में कार्रवाई होना चाहिए। शेतकरी मोहम्मद इम्रान यांनी खामगाव ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल केली आहे। खामगाववरून आमचे प्रतिनिधी फारुख सर यांचा हा वृत्तांत। जर आपण प्रशासकीय सेवांचा विचार केला तर या प्रशासकीय सेवांमध्ये पोलीस प्रशासन हे सामान्य नागरिकांच्या सर्वात जवळचे आणि महत्त्वाची अशी असणारी सेवा देणारे आहे। मात्र सामान्य जनता ही नेहमीच पोलिसांना घाबरते आणि अनेक गैरसमजामुळे जनतेकडून पोलिसांना सहकार्य मिळत नाही। ह्या गंभीर बाबींवरती तोडगा काढण्यासाठी व पोलीस प्रशासन आणि जनतेचे मुख्यतः विद्यार्थ्यांचा संवाद साधण्यासाठी एकत्र बसून संवाद साधता यावा यासाठी या समन्वयातून विद्यार्थ्यांना पोलिसांबद्दल जी प्रशासकीय कामाची संपूर्ण माहिती व समज देण्यात यावी या उदात्त हेतूने वाशिम जिल्ह्यातील कारंजा तहसीलमध्ये पोलीस प्रशासनाने एक नवीन उपक्रम राबवला। 13 जुलैपासून तालुक्यातील सर्वच शाळा व महाविद्यालयांना पोलीस कर्मचाऱ्यांनी भेटी दिल्या व विद्यार्थ्यांना त्यांच्या समस्या, पोलीस हा एक माणूस आहे, त्याला आपला मित्र समजा, तसेच पोलिसांची कार्यपद्धती कशी असते, ज्येष्ठ नागरिक कायदा कसा आहे, महिला सुरक्षा कायद्याचे महत्त्व, वाहतुकीचे नियम, सायबर क्राईम कसे घडतात, सोशल मीडियावर चालणाऱ्या अफवांचा कसा दुष्परिणाम होतो, दहशतवादी कृत्यांवर अंकुश लावण्यासाठी सामान्य जनतेला आपल्या हक्कासाठी लढायची हिंमत, तसेच त्यांचे नियम काय आहेत हे समजावून सांगण्याचे कार्य पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले। यावेळी कारंजा शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक तसरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विखे,
पोलीस निरीक्षक बोडखे, प्रदीप ठाकरे, विनोद माळव तसेच अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत त्यांना सखोल माहिती दिली। यामध्ये विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचारले, त्यावर पोलीस कर्मचाऱ्यांकडून अतिशय समाधानकारक उत्तरे देण्यात आली। या उपक्रमामध्ये कारंजा शहरातील KN कॉलेज, JD हायस्कूल, JC हायस्कूल, विवेकानंद विद्यालय, विद्याभारती महाविद्यालय यांनी ह्या उपक्रमामध्ये सहभाग घेतला होता। यावेळी शेकडो विद्यार्थी व विद्यार्थिनींनी तसेच अनेक महाविद्यालयांचे प्राचार्य व प्राध्यापकांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेतला होता। कारंजा लाड येथून आमचे प्रतिनिधी अक्षय लोटे व शकील शेख यांचा हा वृत्तांत। कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळा परिसरामध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य साचले असून विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे। या गंभीर प्रकाराकडे संबंधित शिक्षण विभाग व ग्रामपंचायत हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहे। एकीकडे शासनामार्फत गावागावांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे, मात्र कामरगावमध्ये शासनाच्या या आदेशाचे उल्लंघन करण्यात येत असून याचा फटका गरीब विद्यार्थ्यांना बसत आहे। शाळा परिसरानजीक काही ग्रामस्थांनी अवैधरित्या कचऱ्याचे ढिगारे व खताचे ढीग लावलेले असून काही साहित्य सुद्धा बेशिस्तपणे शाळा परिसरामध्ये ठेवलेले आहे। त्यामुळे सर्वत्र पाणी साचले असून घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे। शाळा परिसरामध्ये संपूर्णपणे घाणीचे साम्राज्य असून शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे। या गंभीर प्रकाराकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन शाळा परिसरातील घाणीची विल्हेवाट लावावी अशी मागणी पालकवर्गाने VCN न्यूजच्या माध्यमातून केलेली आहे। कामरगाव येथून आमचे प्रतिनिधी नरेंद्र बोरकर यांचा हा वृत्तांत। अमरावती स्थित माहेश्वरी भवन येथे माहेश्वरी मंडळाचा पदग्रहण समारोह आयोजित करण्यात आला होता। या आयोजनामध्ये मोठ्या संख्येने माहेश्वरी समाज बांधवांनी आपली उपस्थिती दर्शविली। या पदग्रहण समारोहामध्ये सर्वप्रथम श्री बुलिदान राठी मूकबधीर विद्यालयामधील दिव्यांग विद्यार्थ्यांनी गणेश वंदना सादर केली। 2017-2018 या वर्षाच्या अध्यक्षा प्रीती डागा यांनी नवनिर्वाचित अध्यक्षा अर्चना लाहोटी यांच्याकडे पदभार सोपविला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सुद्धा दिल्यात। या पदग्रहण सोहळ्याला मुख्य पाहुणे म्हणून समाजातील प्रतिष्ठित जुगलकिशोर गट्टानी, डॉक्टर गणेश बुब, श्याम टावरी, सूर्यप्रकाश मालानी, पद्मादेवी मुंदडा, पुष्पलता परतानी, डॉक्टर प्रिया भट्टड, सचिव सपना पनपालिया, कोषाध्यक्ष शीतल बुब, सहकोषाध्यक्ष चंदा भुतडा, सहसचिव अर्पिता सारडा, संघटन मंत्री ॲडव्होकेट तृप्ती चांडक, प्रचार मंत्री सोनाली राठी व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते। या पदग्रहण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे संचालन दीप्ती करवा यांनी केले, तर डॉक्टर ज्योती मुंदडा यांनी महेश गीत सादर केले। नवनियुक्त अध्यक्षांचा परिचय लीना सोमानी यांनी समाज बांधवांशी केला होता। आषाढी वारीनिमित्त लाखो भाविक पंढरीत दाखल होतात। या वारीकरता दरवर्षी विदर्भातून लाखो वारकरी पायदळ वारी सुद्धा करतात। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा पांडुरंग भेटी करता विदर्भातील लाखो भाविक पंढरपूर पोहोचत आहेत। विदर्भातील शेवटची वारी म्हणजे भारवाडीतील पालखी। ही पालखी पवन नगरातील अमोल सूर्यवंशी यांच्याकडे 15 जुलै रोजी या पालखीचं भव्य स्वागत करण्यात आलं। या दिंडीनिमित्त अमोल सूर्यवंशी यांच्याकडे भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। सूर्यवंशी परिवार दरवर्षी या पालखीची आतुरतेने वाट पाहत असल्याचे दिंडी चालकांनी सांगितले। गेल्या 8 वर्षापासून आम्ही अमोल सूर्यवंशी यांच्याकडे आमचा दिंडी सोहळा येतो। मोठ्या आनंदाने अमोल सूर्यवंशी आणि त्यांचा परिवार, त्यांचा मित्रपरिवार दिंडीचं स्वागत करतात। त्याचप्रमाणे जेव्हापासून पालखी यांच्याकडे येते तेव्हापासून यांचं सुद्धा भरभराट झाली आहे। त्यांच्या जीवनामध्ये अतिशय आनंद आणि उत्साह निर्माण झाला आहे। यांचं कुटुंब आनंदित आहे असं हे लोक आम्हाला सांगतात आणि यांच्या आनंदामध्येच आमचा आनंद आहे। या वारीमध्ये आम्ही दरवर्षी सहभागी व्हावं असं आम्ही अमोल भाऊला त्यांच्या परिवाराला शुभेच्छा देतो। यांच्या डोळ्यामध्ये अश्रू यासाठी येते की आमच्याकडे आमचा दिंडी सोहळा जो आहे हा दिंडी सोहळा अतिशय सुरेख आणि सुंदर आहे आणि हा सुंदर सोहळा त्यांना पाहण्याकरता त्यांचे डोळे पाणावतात। श्रीकृष्ण भजन मंडळ पवननगर अमरावती द्वारा 14 जुलैच्या रात्री भजन संध्येचे आयोजन करण्यात आले।
यावेळी भजन सम्राटांचे स्वागत करण्यात आले। तसेच नवनिर्वाचित शिवसेना जिल्हा प्रमुख संजय शेटे यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला। 15 जुलै रोजी अमोल सूर्यवंशी यांच्या निवासस्थानावर भारवाडीच्या पालखीचे आगमन झाले। त्यानिमित्त या ठिकाणी महाप्रसाद तथा भजन संध्येचे आयोजन करण्यात आले। दुपारी 2च्या दरम्यान या पालखीला निरोप देताना असंख्य भाविकांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले। सर्वांनी पालखीचे दर्शन घेऊन पंढरपूर येथे श्री विठ्ठल दर्शनाचा संकल्प केला। आजच्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। विदर्भामधील सर्व घडामोडींसाठी बघत रहा विदर्भाचे सर्वश्रेष्ठ न्यूज चॅनल VCN न्यूज। नमस्कार।